हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत डाळ कांदा। जेव्हा आपल्या घरी भाजीला काही नसतं किंवा कोणतीच भाजी खावीशी वाटत नाही, तेव्हा आपण डाळ कांदा करू शकतो। याची टेस्ट एकदम छान आणि एकदम उत्तम असते। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल थोडी कापलेली कोथिंबीर, लाल मिरच्या, काश्मीरी मिरची पावडर, सब्जी मसाला, कापलेला उभ्या आकारामध्ये कांदा, लसूणची पेस्ट आणि भिजवलेली चना डाळ। ही चना डाळ आपण 1 ते 1.5 तास अगोदर भिजून घ्यायची, म्हणजे भाजी व्यवस्थित शिजेल आणि जास्त वेळ लागणार नाही। तर चला तर मग आपण सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला। सर्वप्रथम आपण एक कढई घेऊ, त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालून घेऊ। तेल छान कडू द्यायचं, त्यानंतर जिरे मोहरी टाकून घ्यायची। हे पहा, आपलं तेल कडलेलं आहे। यात आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेऊ आणि ते छान असं कडू देऊ। जिरे मोहरी कडल्याच्या नंतर आपण यामध्ये लसूणची पेस्ट टाकू। यानंतर आपण यामध्ये असा उभ्या आकारामध्ये कापलेला कांदा घालून घेऊ आणि कांदा छान परतवू देऊ। जोपर्यंत कांद्याला लाल कलर येत नाही तोपर्यंत कांदा छान असा परतवून घ्या। कांदा व्यवस्थित परतला तरच भाजीची टेस्ट छान लागेल, त्यामुळे कांदा व्यवस्थित परतू द्यायचा। यानंतर आपण यामध्ये लाल मिरच्या घालून घेऊ। कांदा पण छान असा खरपूस तळलेला आहे। यात आपण लाल मिरच्या घातलेल्या आहेत। लाल मिरच्या पण छान तळून घ्या। यानंतर आपण थोडीशी हळद घालून घेऊ। हळद घालून झाल्याच्या नंतर परतवून घ्या छान। यानंतर आपण यामध्ये एक थोडासा सब्जी मसाला, थोडं काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊ। दोन्ही एकसाथ घालून घ्या, म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये तळल्या जाईल। हे घालून घेतल्याच्या नंतर छान असं एकदा परतवून घ्या। तेलामध्ये पण थोडीशी कोथिंबीर घालून घ्या। हवं तर आपण यामध्ये थोडासा गरम मसाला पण घालू शकतो। तुमच्याकडे जे गरम मसाले अवेलेबल आहेत तुम्ही ते घालू शकता। हे पहा, फोडणीला छान असा सुवास सुटलेला आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने होणारी ही डाळ कांद्याची भाजी आहे। सगळं साहित्य छान असं तळल्याच्या नंतर आपण त्यामधून वरतून आता ही भिजवलेली चना डाळ टाकू। चना डाळ आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या। अशा प्रकारे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण त्यात आता आपल्या आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घेऊ भाजी शिजण्यासाठी।
गरम पाणी घातल्यास भाजी लवकर शिजते आणि जास्त छान पण होते. टेस्ट व्यवस्थित डाळ भिजल्या जाते. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालू. चवीनुसार मीठ घालून पूर्ण भाजी छान परतवून घ्यायची. भाजी परतवून झाल्याच्या नंतर अशी वरतून छान कोथिंबीर घालून घ्या. कोथिंबीर घालून परत एकदा परतवून घ्या. परतवून झाल्याच्या नंतर 7 ते 8 मिनिट भाजी शिजण्यासाठी झाकून ठेवा. मी भाजी शिजण्यासाठी झाकून ठेवलेली आहे. छान 7 ते 8 मिनिटे भाजी शिजू द्या. हे पहा, भाजी आपली शिजून छान झालेली आहे. जर घरगुती रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.